युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव नाशिक। मालेगावकरांच्या पाणी प्रश्नांवर नामदार दादाजी भुसे यांची तातडीची दखल। मालेगाव शहरातील पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी आज मालेगाव महानगरपालिका आयुक्त, पाणी पुरवठा विभाग, ऊर्जा विभागाचे अधिकारी, नगरसेवक व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त आढावा बैठक घेतली। मालेगाव, सोयगाव, माननीय कॅम्प कलेक्टर पट्टा, संगमेश्वर आणि भायगाव परिसरात विस्कळीत होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या समस्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। ऊर्जा विभाग व पाणी पुरवठा विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना नियमित पाणी पुरवठा मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचं निदर्शनास आलं। तसंच शहराला सध्या होत असलेला 2 दिवस आड पाणी पुरवठा 3 दिवस आड करण्याबाबत मनपाचे नियोजन सुरू असल्याची बाबही बैठकीत समोर आली। यावर नामदार दादाजी भुसे यांनी स्पष्ट भूमिका घेत नागरिकांवर कोणताही अतिरिक्त भार पडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी ऊर्जा विभागाला अखंड व सुरळीत वीज पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला शहरात 2 दिवस आड नियमित पाणी पुरवठा कायम ठेवण्यासह सकाळी 5 ते रात्री 11 या वेळेतच पाणी पुरवठा करण्याचे निर्देश नामदार भुसे यांनी दिले। मालेगावकरांना नियमित व सुरळीत पाणी पुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी असंही नामदार भुसे यांनी बैठकीत स्पष्ट केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.